शेगाव निवासी श्री संत गजानन महाराज यांच्या कृपाप्रसादाने व त्यांच्याच प्रेरणेने 2016 मध्ये श्री व सौ नांदेडकर या दाम्पत्याने अमरावती येथील MIDC जवळ असलेल्या राजहिल नगर येथे आपले स्वतःचे घर श्री संत गजानन महाराज यांचे चरणी अर्पण करून तेथे आनंदघन आध्यात्मिक बहुउद्देशीय संस्थेची स्थापना केली होती। एका दशकापूर्वी लावलेले हे इवलेसे रोपटे आज एक फार मोठा वटवृक्ष बनलेले आहे। आपल्या सेवाभावी स्वभावाने नांदेडकर दाम्पत्याने ही संस्था अगदी आपल्या कर्तव्याने फार मोठी केली। आज आनंदघन या बहुउद्देशीय संस्थेमध्ये प्रत्येक आठवड्याला नियमितपणे आगळ्यावेगळ्या आध्यात्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते। नांदुरा येथून एक शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झालेले श्री व सौ नांदेडकर आज अमरावतीमध्ये आनंदघन या मोठ्या संस्थेची वयाच्या 75व्या वर्षी श्री संत गजानन महाराज यांच्या आशीर्वादाने धुरा अगदी समर्थपणे पेलताना दिसत आहेत। दिनांक 12 जून रोजी अधिक मासाच्या पावन पर्वावर आपल्या लेकीला व आपल्या जावयांना अधिक मासाचे वाण देण्याच्या उदात्त हेतूने त्यांनी त्यांची सुकन्या सौ अस्मिता व जावाई यांना वाण न देता आनंदघन परिवारामध्ये असलेल्या व परिवाराशी निगडीत असलेल्या सर्वच मानसकन्या व मानस जावाई यांचे कौतुक करून त्यांना अधिक मासाचे वाण दिले। अवघ्या शहरामध्ये या कार्यक्रमाचे अगदी तोंड भरून कौतुक करण्यात आले। असा हा आगळा वेगळा लेक जावाई कौतुक कौटुंबिक सोहळा 12 जून रोजी MIDC जवळ असलेल्या श्री संत संताजी जगनाडे महाराज सभागृहामध्ये सायंकाळी 7 वाजतापासून 10 वाजेपर्यंत पार पडला। या कौटुंबिक सोहळ्यानंतर सर्वांना भोजन प्रसादाचे वितरण करण्यात आले। सर्वप्रथम महाराजांच्या नामस्मरणाने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। त्यानंतर उपस्थित असलेल्या सर्व लेकी व जावाई यांना वाण देऊन त्यांचं कौतुक करण्यात आलं। तदनंतर श्री संत गजानन महाराज यांची महाआरती करण्यात आली व सर्वांना भोजन प्रसादाचं वितरण करण्यात आलं। या कौटुंबिक सोहळ्याची संकल्पना सौ संध्याताई नांदेडकर यांची होती। माझे सद्गुरू गजानन महाराज आणि प्रधान महाराज आणि इथे उपस्थित असलेले माझे सगळे लेक जावई, माझ्या मनात खूप दिवसापासून हे होतं की आपल्या कुटुंबातल्या ज्या आहेत मुली आहेत जावई आहेत त्यांचा आपल्याला काहीतरी एक प्रेमाचा सोहळा करायचा। परंतु या लौकिक जगातल्या ज्या गोष्टी आहेत ना त्या लोक खूप अडवतात आपल्याला, म्हणतात की काय मोठा हॉल काय घेतला, काय काय कार्यक्रम केला आणि काय पैसे खर्च केले। पण माझं असं म्हणणं आहे की आता आमचं जे उदार वय आहे या उदार वयात पुण्याची बँक वाढवण्याशिवाय दुसरं आम्हाला काहीच करायला नको। आणि हे जे पुण्य आहे हे अशाच कार्यक्रमातून आपल्याला मिळत असते आणि असं पुण्य जमा करणं आणि आपला बँक वाढवणं हीच माझी इच्छा होती। आणि मुलींचा आणि सर्वांच्या तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यांनी यांच्या सहकार्याने ते पूर्णत्वाला जाते आहे, त्याच्यामुळे मला मनोमन आनंद होतो आहे। आणि एकच फक्त माझ्या मनात आहे ते म्हणजे मनाचे मनाशी नाते। बस एवढंच मला सांगायचं आहे की मनाचे मनाशी नाते जुळले की त्यावेळेला आपण लौकिक जगातल्या कुठल्याही गोष्टींचा विचार करत नाही। आणि पुण्य जमा करणं हा सुद्धा माझा उद्देश नव्हता। फक्त सगळेजण आजच्या या धकाधकीच्या काळात गेट टुगेदर म्हणा किंवा कोणत्या तरी कारणाने एकत्र व्हावे, आपले प्रेमाचं हितगुण व्हावं आणि त्या निमित्त आम्ही या मुलींना माहेर आहेत गजानन महाराजांचं जे घर आहे म्हणजे आमचं राहतं घर हे सगळ्यांचं माहेर आहे असं मी आमच्या परिवारातल्या मुलींना सांगत असते। आणि हे माहेर मला सुद्धा माझं माहेर वाटते आहे, कारण माझं पण माहेर आता जवळजवळ नाहीसं झालेलं आहे। म्हणून मी तुम्हाला सांगते आहे की सगळ्यांनी मनाशी नाते जोडा, बाकी माझं काहीच म्हणणं नाही आहे। जय गजानन। आपल्या लेकी व आपल्या जावयांबरोबर आपल्या लेकीच्या असलेल्या सर्वच मैत्रिणी यांचा हा कौटुंबिक सोहळा अतिशय आनंदामध्ये पार पडला। या कार्यक्रमाचं रसाळ संचलन सौ अस्मिता केवले यांनी केलं। या कार्यक्रमाला आनंदघन परिवाराचे सर्व सदस्य व स्नेही मोठ्या संख्येने उपस्थित होते। हृदयातून जे बोलणं असते ते बोलणं त्यांना ऐकलं आणि हे
असं जे हृदयातून बोलणं येते, असं जे हृदयातून जे वर्तन असते ते तुम्हाला सर्वांकडून अपेक्षित आहे. पण आता इथे म्हणजे बाकीच्या ओळी म्हणत नाही, अशा गोष्टीचे एक भावगीत आहे. जड झाले ओझे, इतकं दिलं हे खरंच जड झालं, इतकं नको देऊ नये. पुन्हा सांगतो, हे पुन्हा पूर्वी टाकेल दिलं तरी सांगतो की असं देऊ कधीच देऊ नका. तुमचं फक्त आपलं जे नातं आहे, आम्ही आई बाप आणि तुम्ही लेकी, हेच नातं जितकं वाढवलंय तितकं वाढवा. पण असं जड झाले ओझे करू नका ही विनंती. जय गजानन श्री गजानन. वेळेप्रमाणे जर विचार केला तर आपल्या भोजनाला बराच वेळ झालाय. आनंदची जी शिस्त आहे त्या शिस्तीच्या थोडस आपण पलीकडे गेलेलो आहे, त्याबद्दल क्षमस्व. सर्वांनी आता वरच्या हॉलमध्ये आपल्याला सर्वांना. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.